माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। दिल्लीतील निगमबोध घाट इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे। सकाळी 8:30 ते 10:30 वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे। त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा ही 10:30 वाजता निघणार आहे आणि त्यानंतर दिल्लीतील निगमबोध घाट इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे। शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहतील। ही दृश्य आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, कोणकोणते महत्त्वाचे नेते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत अंत्यदर्शनासाठी? सध्या काँग्रेस ऑफिस मधून हे तुम्हाला दृश्य दिसतंय, जिथे काहीच वेळापूर्वी डॉक्टर मनमोहन इथे आणलं गेलं आहे। इथे सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि तमाम बडे नेते जे काँग्रेसचे आहेत ते इथे पोहोचले आहेत। आता सध्या इथे काँग्रेस ऑफिसमध्ये 2 तासासाठी काँग्रेस कार्यकर्ता आणि आम जनतासाठी जे आहे इथे दर्शन घेता येईल आणि म्हणून 2 तासासाठी इथे पार्थिव ठेवलं गेलंय। पुढे अंतिम संस्कारासाठी घेतली जाणार, घेऊन जाणार आणि ती एक अंतिम यात्रा असेल। काँग्रेस ऑफिस मधून ते निगमबोध इथे भारतीय अर्थव्यवस्थेला उदारीकरणीचा दिशा दाखवून विकासाच्या वाटेवर नेणारे असे व्यक्तित्व ठेवणारे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना आज वेगवेगळ्या क्षेत्रातून आंतरराष्ट्रीय स्तरावरून पण आदरांजली वाहण्यात आली आहे। आणि इथे आपण बघितलं वेगवेगळ्या देशाचे हाय कमिशनर्स, एम्बॅसेडर्स ही इथे पोहोचलेले आणि त्यांनाही श्रद्धांजली वाहिली। आणि तसंच आपण बघतो की काँग्रेसचे सगळे बडे नेते आता सध्या आपण बघतो तर महाराष्ट्राहून पण काही नेते इथे पोहोचले आहेत। त्यांच्याशी आपण संवाद साधूया। सर ओ बोला सर, इथे आपण हे दृश्य पाहतोय। राहुल गांधी, प्रियंका गांधी, त्याचबरोबर सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी अंत्यदर्शन घेतलेलं आहे, त्यांना अभिवादन केलेलं आहे। हे दृश्य आपण दिल्लीमधून पाहतोय। अंत्यदर्शनासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर लष्करी इतमामात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। अनेक महत्त्वाचे नेते इथे पोहोचतायत, पुष्पांजली अर्पण करतायत आणि अभिवादन करतायत। 10:30 वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येणार आहे आणि त्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे। अत्यंत शोकाकुल असं वातावरण आहे। प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टर मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते। त्यांचं निधन झालेलं आहे। 1991 साली देश ज्या वेळेला आर्थिक संकटाशी सामना करत होता त्यावेळेला अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली आणि जगाला उभारी देण्याचं काम केलं।